तर पहा मुलांना, आपण जो लेसन आहे आपला 4.6 तर कुठला द वर्थ ऑफ अ फॅब्रिक हा जो लेसन आहे तो आपण एक्सप्लेन केलेला आहे. आणि आता आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये जे काही हार्ड वर्ड्स आलेले आहेत त्याचं मीनिंग आज आता आपण बघणार आहोत. तर पहा मुलांना, द वर्थ ऑफ फॅब्रिक या लेसनमध्ये, या पाठामध्ये जे काही हार्ड वर्ड्स आलेले आहेत त्याचे मीनिंग आज आपण इथे बघून घेणार आहोत. तर फर्स्ट जो वर्ड आहे तो आहे बोल. बघा मुलांनो, BOLL, बोल. बोल म्हणजेच काय, तर पॉड ऑफ द कॉटन प्लांट. आपण जे झाड आहे कसलं, कॉटनचं म्हणजेच कापसाचं जे काही रोपटं आहे ते अगदी कसं असतं, त्या एका रोपट्यावरती खूप सारे जे पोल आहे, जे बोल आहे ते आलेले असतात आणि त्या प्रत्येकामध्ये छान छान असा कापूस भरभरून आलेला असतो. त्याला आपण बोंडेसुद्धा म्हणतो. आणि ते अगदी कापसाने भरभरून आलेले असतात आणि ते एका रोपट्याला, एका झाडाला भरपूर असे बोंडे फुटलेले असतात, बोल फुटलेले असतात आणि त्यामध्ये भरपूर काय असतो तर कापूस असतो. पण कापसासोबतच बघा, तुम्ही जर बघितलं असेल कुठलं झाड, तर कापसाचं जे काही रोपटं आहे जरा मोठं असतं आणि त्या कापसाच्या प्रत्येक बोंडामध्ये एक बी असते आणि त्या बीला लागूनच काय असतं तर कापूस असतो. खूप सारा पांढरा शुभ्र कापूस आपल्याला त्यामध्ये मिळत असतो, अगदी एका बोंडामध्ये, एका बोलमध्ये. त्यालाच काय म्हटलं जातं मुलांनो, तर बोल असं म्हटलं जातं. जसं आपण बघितलं असेल की कमरा एवढ्याले काय असतात ते झाडं झालेले असतात आणि त्यातनं खूप सारे बोंड जे आहेत त्या झाडाला फुटलेले असतात आणि ते जे बोल आहे ते फुटतं आणि त्यातनं जो काही व्हाईट कापूस आहे तो बाहेर पडत असतो. पण बी मात्र त्या कापसाला सोडत नाही. म्हणून ती देखील आपल्याला काय करावी लागते, तर ती देखील आपल्याला प्रोसेस करावी लागत असते. सगळ्यात आधी तो कापूस जो आहे तो आपल्याला काढावा लागतो आणि कापूस काढल्यानंतर मग त्या बिया आपल्याला काय करावं लागतात, त्या कापसापासून वेगळ्या कराव्या लागत असतात आणि मग त्या कापसाला पिंजवलं जातं. आणि मग नंतरची जी प्रोसेस आहे ते आपण जेव्हा आपण लेसन लर्न करत होतो तेव्हा आपण बघितलेच होते. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलांनो, नेक्स्ट जो वर्ड आहे ते काय आहे, बोल. बोल म्हणजेच काय ते आपल्याला कळलेलंच आहे. पॉड ऑफ द कॉटन प्लांट म्हणजेच कॉटनचं जे काही रोपटं आहे त्याला जे बोंडे फुटतात त्यालाच काय म्हटलं जातं, तर बोल असे म्हटलं जातं. नेक्स्ट बघा काय आहे, स्पिनिंग. बघा काय आहे नेक्स्ट जो आपला वर्ड आहे जो या लेसनमध्ये आलेला आहे तो आहे स्पिनिंग. SPINNING. स्पिनिंग म्हणजेच काय मुलांना, तर पिंजवणं. जेव्हा जे रोपटं असतं कसलं, तर कापसाचं जे काही रोपटं असतं आणि त्याला खूप सारे असे बोल असे फुटलेले असतात आणि पांढरा शुभ्र त्यातनं कापूस बाहेर पडत असतो. आणि मग पडल्यानंतर आपण काय करत असतो की त्यातनं ज्या काही बिया आहे त्या बाजूला करून, कापूस वेगळा करून त्याला काय केलं जातं, स्पिनिंग केलं जातं, म्हणजेच पिंजवलं जातं. त्यालाच बघा काय म्हणतात, प्रोसेस ऑफ मेकिंग यार्न ऑफ थ्रेड आउट ऑफ कॉटन वूल. मग त्याची जी प्रोसेस आहे ती चालू होते कॉटन वूल बनवण्यासाठी. कॉटनचे आपण म्हणत असतो ना की सिल्कचे देखील कपडे असतात, कॉटनचे देखील कपडे असतात, पण कॉटनचे सर्वात छान असे कपडे असतात. ती कसे बनवले जातात, त्याची प्रोसेस कशी होते ते आपण लर्न केलेले आहे की कपड्याच्या पाठीमागे काय असतं की खूप जणांचे परिश्रम असतात, खूप जणांचे कष्ट त्यांनी केलेले असतात. जसं शेतकरी जो फार्मर आहे तो त्याच्या फील्डमध्ये काय करत असतो, तर कॉटनचे उत्पादन घेत असतो, कापसाचे उत्पादन घेत असतो. अगदी तिथपासून काय होते, प्रोसेस स्टार्ट होते, कपडे बनवण्यापर्यंत ती जात असते. आणि आपल्याला माहीत आहे अगदी तिथपासून कपडा आपल्या दुकानामध्ये येऊपर्यंत किती जणांची मेहनत ती झालेली असते आणि म्हणून छान सुंदर कपडा असा हा शॉपमध्ये विकायला जात असतो. पुढे बघा कार्डेड. कार्डेड बघा मुलांना, CARDED. कार्डेड म्हणजेच काय, तर क्लीन अँड काम कॉटन टू रिमूव्ह सीड्स. ज्या काही कॉटनमध्ये बिया असतात म्हणजे जे झाड असतं आणि जे काही रोपटं आपण त्याला म्हणू, त्या रोपट्यातनं जेव्हा
पांढरा शुभ्र असाच जो बोल आहे तो फुटला जातो आणि फुटल्यानंतर पूर्ण त्या बोंडामधून आपण काय करत असतो, कापूस काढून घेत असतो आणि ज्या काही बिया त्या कापसालगत असतात किंवा त्या कापसाच्या आतमध्ये असतात, मग आपण काय करत असतो की हळूवार तो कापूस जो आहे तो आपण काढून घेऊन बाजूला ठेवत असतो आणि ज्या सीड्स आहेत, सीड्स म्हणजेच काय मुलांनो, तर SEEDS सीड्स म्हणजेच ज्या बिया आहेत त्या कापसापासून आपण काय करतो तर वेगळ्या करतो. नेक्स्ट वर्ड जो आहे तो आहे स्पन. स्पन बघा मुलांना काय आहे, SPUN. स्पन म्हणजेच काय तर पास्ट टेन्स ऑफ स्पिन. आपण इथे बघितलेलं आहे स्पिनिंग. स्पिनिंग म्हणजेच काय तर पिंजवणे आणि त्याचा जो पास्ट वर्ड आहे तो काय आहे, स्पन आहे, SPUN. आणि त्याचा जो पास्ट टेन्स आहे तो आहे स्पिन. स्पिन म्हणजेच काय मुलांना, SPIN. स्पिन, स्पिन म्हणजेच पिंजवणे. कापूस जेव्हा त्या गोंड्यापासून बाजूला केला जातो, बीपासून बाजूला केला जातो, तेव्हा त्याला काय केलं जातं तर पिंजवलं जातं. नेक्स्ट वर्ड बघूया, रिव्हर्डेड. पहा मुलांना, जो रिव्हर्डेड आहे बघा, REWARDED. रिव्हर्डेड म्हणजेच काय मुलांना, तर when one is rewarded one gets what he has worked for. बघा, एखाद्या कामाची जी स्तुती आहे ते आपल्याला सगळ्यांना काय असते, आवडलेलीच असते. जर कोणीही आपल्याला आपल्या कामाबद्दल जर श्रेय दिलं, जर त्या कामाबद्दल आपल्याला कौतुक केलं, तर आपल्याला काय हवं असतं की आता माझं जे काम आहे ते कसं झालेलं आहे, अगदी व्यवस्थित झालेलं आहे, अगदी बेस्ट झालेलं आहे. म्हणून आपल्याला काय हवं असतं की मोटिवेशन हवं असतं आणि ते मिळाल्यानंतर आणखी आपल्या कामामध्ये काय येते तर गती येते आणि वेगाने आपण काय करू लागतो तर काम करू लागतो. नेक्स्ट बघूया, चा वर्ड आहे मुलांना तो काय आहे तर आयडलनेस. आयडलनेस म्हणजेच काय मुलांना बघा, IDLENESS. आयडलनेस म्हणजेच लेझीनेस, LAZINESS. लेझीनेस म्हणजे आळशीपणा. जो काही आळशीपणा आहे, आपण बघितलं होतं स्टोरी जेव्हा आपण लर्न करत होतो तेव्हा आपण बघितलेलं की जे संत आहेत तिरुवल्लर, या संतांची परीक्षा घेण्यासाठी त्याच गावातील, ज्या शहरामध्ये तिरुवल्लम हे संत राहत होते, त्याच गावामध्ये कोण राहत होते, काही गर्विष्ठ असे लोकसुद्धा राहत होते, जे पैशाने मात्र श्रीमंत होते पण विचाराने कसे होते तर अगदी गरीब असे होते. आणि तेच जे लोक आहेत तेच कोणाची परीक्षा घेण्यासाठी आलेले तर तिरुवल्लर या संतांची परीक्षा घेण्यासाठी ते आले होते. आणि म्हणून ते कसे होते, त्यांच्याकडे पैसा असल्या कारणाने ते आळशी होते आणि कुणाचीही जे कोणी दिसेल त्यांची ते फन करत होते, त्यांच्याशी मस्ती करत होते, जे काही टिंगलटवाळी आहेत ते त्या लोकांची करत होते. आणि त्यांनी ऐकलं होतं की आपण ज्या शहरात राहतो त्याच शहरामध्ये कोण आहे तर एक असे संत आहेत ज्यांना कधीही राग येत नाही, त्यांना लोभ नाही, मत्सर नाही, ते कुणाला ओरडून बोलत नाही आणि चिडत देखील नाही. हे सगळं त्या पीपलने जेव्हा ऐकलं, गर्विष्ठ लोकांनी जेव्हा ऐकलं, तेव्हा त्यांना असं वाटलं की आता आपण काय करायला पाहिजे तर ह्या संतांची आपण फजिती करायला पाहिजे किंवा टीचिंग करायला पाहिजे, त्यांना चिडवलं पाहिजे. आणि या हेतूने ते आळशी माणसं त्यांच्या शॉपमध्ये जातात. हे देखील आपण कालच्या स्टोरीमध्ये लर्न केलेलं आहे. नेक्स्ट वर्ड बघूया, तर बघा नेक्स्ट वर्ड जो आहे आपला तो आहे ॲजिटेड. आणि काय आहे ते म्हणजेच अपसेट किंवा डिस्टर्ब. आपण बघितलं होतं की जे गर्विष्ठ लोक आहेत ते तिरुवल्लर या संतांना काय करत होते तर डिस्टर्ब करत होते किंवा त्यांच्या कामामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न करत होते. वर्थलेस. वर्थलेस म्हणजेच काय मुलांनो, तर हॅविंग नो रिअल व्हॅल्यू ऑर यूज. म्हणजेच बघा, एखादी छान सुंदर अशी पिशवी असेल, कापडी पिशवी असेल आणि जर ती कापडी पिशवी आपण काय केले, ती फाडली, तर फाडल्यानंतर ती रियूज होणार आहे का, पुन्हा वापरामध्ये आणणार आहोत का आपण, तर नाही आणणार आहोत. पण तीच जर पिशवी आपण फाडली नसती तर किमान 2 ते 3 वेळा ती नक्कीच यूज झाली असती.
पण इथे ती पिशवी फाडल्या गेल्यामुळे काय झालेलं आहे की ती वर्थलेस झालेली आहे. आता ती पुन्हा रियूज होणार नाही आहे. जसं की आपण बघितलं होतं की त्या माणसांनी काय केलेलं होतं की जो काही सुंदर छान असा पूर्ण कपडा आहे तो त्याने काय केलेला तर अर्धा अर्धा फाडून अगदी त्याच्या चिंध्या त्या लोकांनी केल्या होत्या. आणि मग संतांना विचारलं होतं की आता ह्या कपड्यांची जी किंमत आहे ती काय आहे. तेव्हा त्यावर तिरुवल्लर संत हे काय म्हणाले की आता तू ह्या कपड्यांचे काय केलेले आहेत तर चिंध्या चिंध्या केलेल्या आहेत. म्हणून हा जो कपडा आहे तो कसा झालेला आहे तर वर्थलेस झालेला आहे, प्राइसलेस झालेला आहे. म्हणजे आता शून्य ह्याची काय आहे तर किंमत आहे. म्हणजेच आता ह्या कपड्याला काहीही किंमत नाही आहे. असं हा देखील वर्ड जो आहे तो आपण लेसन एक्सप्लेन करताना बघितलेला होता. नेक्स्ट वर्ड बघूया, रॅग्स. RAGS, रॅग्स म्हणजेच काय मुलांनो तर अ स्कार्फ ऑफ क्लोथ. अ स्कार्फ ऑफ क्लोथ. नेक्स्ट बघा, हॅस्टी. हॅस्टी HASTY. हॅस्टी म्हणजेच काय मुलांनो तर डन क्विकली विदाउट गिविंग एनी थॉट ऑर केअर. बघा आपण हे देखील बघितलं होतं की जेव्हा जो काही प्रकार त्या माणसांनी तिरुवल्लर या संतांसोबत केला त्यानंतर त्यांना त्यांची जी चूक आहे ती कुणी कळवून दिलेली आहे ते तिरुवल्लर या संतांनी कळवून दिलेली आहे. आणि त्यांना समजलं देखील की आपण जे काही केलेलं आहे संतांसोबत जे काही वागलेलं आहोत ते कसं आहे तर चुकीचं आहे. आणि त्यांनी क्विकली डिसिजन घेतला की आजपासून मी माझा आळशीपणा हा सोडून देईल आणि मी कसं वागेल, ऑनेस्ट वागेल, अगदी प्रामाणिकपणाने वागेल. नेक्स्ट पाहूया, द वर्थ ऑफ अ फॅब्रिक. तर पहा मुलांनो, द वर्थ ऑफ अ फॅब्रिक या लेसनमध्ये जे काही हार्ड वर्ड आलेले होते त्याचं मिनिंग आपण बघितलेलं आहेच. आता आपण बघणार आहोत समरी म्हणजेच सारांश. या लेसनचा सारांश आपण बघणार आहोत, समरी बघणार आहोत. ती बघा काय आहे तर द यंग रिच मॅन ट्राईड हार्ड टू मेक तिरुवल्लर अँग्री बाय हिज एनिवन बिहेवियर. बघा जे काही लोक त्यांची मस्ती करण्यासाठी आलेले, त्यांच्यासोबत मस्ती करण्यासाठी आलेले, त्यांना चिडवण्यासाठी जे काही लोक आलेले ते कसे होते बघा. ते त्यांचं जे बिहेवियर आहे ते बघून, त्यांचा स्वभाव बघून तिरुवल्लरला राग आलेला का तर नाही. त्यांनी त्यांचा स्वभाव जो आहे तो कधीही चेंज केलेला नाही. नेक्स्ट पाहूया, however the calm poet remained polite and patient throughout. Finally his life-changing speech touches the arrogant young man's heart and he gave up his bad behavior. बघा शेवटी काय झालेलं आहे आपण बघितलेलंच होतं की जे संत असतात, जे प्रामाणिकपणे असे संत असतात ते काय करत असतात की त्यांनी त्यांच्या इंद्रियावरती ताबा मिळवलेला असतात. आता इंद्रिय म्हणजे काय की त्यांचं जे काही आईज आहेत, कान आहे, तोंड आहे, म्हणजेच जी काही वाणी आहे, आपली टंग आहे, त्यावर त्यांचा काय असतो ताबा असतो. आणि म्हणूनच ते कसे बोलत असतात तर अगदी मोजकंच बोलत असतात पण अगदी योग्य बोलत असतात. त्यांच्यामध्ये आधीच काय होता तर प्रामाणिकपणा होता. कोणामध्ये तर तिरुवल्लर या संतांमध्ये. आणि म्हणूनच त्यांच्या वाणीने, त्यांच्या बोलण्याने जे गर्विष्ठ लोक आहेत त्यांना चिडवण्यासाठी जे आलेले होते, त्यांना राग आणण्यासाठी जे आलेले होते, त्यांच्यामध्ये छान असा बदल झाला. आणि शेवटी त्या संतांच्या वाणीने त्यांचं जे आयुष्य आहे, लाईफ आहे, ती कशी झाली अगदी चेंज झाली. त्याला एक टर्निंग पॉईंट मिळाला की मी आतापर्यंत जे काही वागलो ते कसं होतं, चुकीचं होतं. पण यापुढे आता मी काय करणार आहे तर मी यापुढे कुणाचीही टिंगलटवाळी करणार नाही आहे, कुणाशीही फन करणार नाही आहे. आता मी माझ्या आयुष्य हे कसं जगणार आहे तर प्रामाणिकपणे आणि चांगल्या विचाराने जगणार आहे. पॉझिटिव्हली मी माझी लाईफ जी आहे यापुढे मी कशी करणार आहे तर अगदी पॉझिटिव्ह अशी करणार आहे. पॉझिटिव्ह थॉट्स मी ठेवणार आहे आणि इतरांचीही काय करणार आहे तर हेल्प करणार आहे अगदी मनापासून. श्रीमंत होऊन चालत नाही तर फक्त पैशानेच नाही तर मनाने सुद्धा आपण कसं पाहिजे, श्रीमंत पाहिजे. हे या आपण पाठातून शिकलो आहोत. बघा
आपण कितीही श्रीमंत असू, फक्त पैशाचं जर आपण माज करत असू, पण आपले विचार मात्र कसे असेल, निगेटिव्ह असेल किंवा आपल्या बोलण्याने जर इतर हर्ट होत असतील, दुःखी होत असतील, तर असा जो माणूस आहे तो काहीही कामाचा नाही आहे. पण एखादा गरीब माणूस जर इतरांशी खूप चांगलं बोलत असेल आणि त्याने पूर्ण जे लोक आहेत ते जोडून घेतलेले असतील, त्यांनी त्यांची जी म्हणतात आपण की फॅमिली, ती संपूर्ण गावाला त्याने केलेली असेल, त्याच्या बोलण्यातूनच आपण काय करत असू, नाही हा व्यक्ती जो आहे तो कसा आहे, जरी गरीब असला तरी मनाने मात्र तो कसा आहे, श्रीमंत आहे. म्हणून त्याला आपोआपच मान सन्मान हा मिळतच असतो. जेवढा जो श्रीमंत व्यक्ती असतो तेवढा त्यांना मिळत नाही, जेवढा जो गरीब व्यक्ती असतो, लोक जोडून ठेवण्याचं काम करत असतो, त्यांना तो मिळत असतो. म्हणजेच फक्त श्रीमंत होऊनच चालत नाही, तर मनाने देखील आपण कसं असायला पाहिजे, तर श्रीमंत असायला पाहिजे. आपले थॉट्स देखील कसे असायला पाहिजे, तर पॉझिटिव्ह असायला पाहिजे. हेच आपण या लेसनमधून शिकलेलो आहोत. पुढे बघूया. तर पहा मुलांनो, हा लेसन जो आहे तो आपण एक्सप्लेन केलेला आहे, लर्न केलेला आहे आणि आता त्याचे आपण काय करणार आहोत, तर ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत. बघा, या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला काही क्वेश्चन विचारलेले आहेत, त्याचे आन्सर आपल्याला द्यायचे आहेत. बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे मुलांनो, तर फर्स्ट क्वेश्चन असा आहे की तिरुवल्लीवर वॉज अ ग्रेट डॅश संत पोएट. आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आपला आहे तामिळ आणि मराठी. तर सांगा पहा मुलांनो, हे जे संत होते, जेव्हा आपण एक्सप्लेन करत होतो लेसन, तेव्हा हे जे संत होते कुठले, तर तिरुवल्लीवर हे संत कुठल्या राज्याचे होते, कुठल्या भाषेचे किंवा ते कुठले होते. बघा, ते तमिळ होते की ते मराठी होते. आपल्याला माहीतच आहे, हे तिरुवल्लीवर जे संत आहेत ते कोण होते, तर ते तमिळ होते. म्हणून आपलं जे तमिळ आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो सेकंड क्वेश्चन आहे तो काय आहे, तिरुवल्लीवर रोट द बुक ऑफ हिज टीचिंग्स. त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं बघा, आणि त्या पुस्तकाचं नाव देखील मेन्शन केलेलं होतं. जेव्हा आपण लेसन एक्सप्लेन करत होतो, लर्न करत होतो, तेव्हा ह्या दोनपैकी कुठलं पुस्तकांचं नाव आलेलं, फर्स्ट जो ऑप्शन आहे आपलं बघा काय आहे, रामायण आहे. आणि सेकंड काय आहे, तर तिरुकुरल हे सेकंड पुस्तकाचं नाव आहे. तर सांगा पहा मुलांना, तिरुवल्लीवर यांनी कुठलं पुस्तक लिहिलं होतं. सगळेच संत जे असतात ते काय करत असतात, तर त्यांचे जे विचाराने, चांगल्या विचाराने, अगदी पॉझिटिव्हली ते काय करत असतात, तर एक गाथा लिहून ठेवत असतात. जसंच यांनी देखील काय केलेलं आहे, मनुष्य चांगला एक व्यक्ती घडावा, समाजशील असा एक छान माणूस घडावा, चांगल्या विचाराचा घडावा, म्हणून ते देखील आपले थॉट जे आहे ते लिहून ठेवत असतात. तसेच तिरुवल्लीवर यांनी देखील काय केलेलं आहे, तर त्यांचा एक ग्रंथ लिहून ठेवलेला आहे. आणि त्या ग्रंथाचं नाव काय आहे मुलांना, तर रामायण आहे की तिरुकुलर आहे. अगदी बरोबर काय आहे, तर तिरुकुलर हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर इफ यू डू अ गुड जॉब यू विल बी. आणि आपले ऑप्शन आपल्याला दोन दिलेले आहेत. फर्स्ट आहे पनिश आणि रिवॉर्डेड. बघा काय सांगितलेलं आहे, इफ यू डू अ गुड जॉब यू विल बी रिवॉर्डेड. आपण जर कुठलंही एखादं काम करत असू किंवा नोकरी करत असू, कुठलाही बिझनेस वगैरे करत असू, आणि ते जर आपल्याकडनं प्रामाणिकपणे घडत असेल, ते लोकांना आपलं काम आवडत असेल, तर साहजिकच आपली काय होते, तर प्रशंसा होते, आपलं कौतुक होतं. आणि नक्कीच आपली काय होत असते, तर प्रसिद्धी होत असते. आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट करण्याची गरजच भासत नसते. इथे जर खूप आपलं कौतुक झालं गेलं, मोटिवेट केलं गेलं आपल्याला, तर आणखीनच काम करण्याची आपली जी पद्धत आहे ती काय होते, तर वेगाने वाढत जाते. तर इथे काय येईल मुलांनो, पनिश्ड येईल की रिवॉर्डेड येईल. जेव्हा इफ यू डू अ गुड जॉब यू विल बी, जेव्हा तुम्ही चांगलं काम करता, चांगला जॉब करता, तेव्हा तुमची काय होते, तुम्हाला तेव्हा शिक्षा मिळते की तुमची तेव्हा प्रसिद्धी होते. अगदी बरोबर, रिवॉर्डेड म्हणजेच तुमचं काय होतं, तर इथे कौतुक केलं जातं, तुमची प्रसिद्धी इथे होत असते. म्हणून आपलं रिवॉर्डेड हे जे आन्सर आहे ते कसं आलेलं आहे, अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया.
तर पहा मुलांना, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, तर तिरुवल्लुवर वॉज अ टेक्स्टाईल विवर. आता हे जे सेंटेन्स आहे ते आपण बघितलं होतं जेव्हा आपण लेसन लर्न करत होतो, तेव्हा बघा तिरुवल्लुवर वॉज अ टेक्स्टाईल विवर. ते कसे होते, ते जे काही कापड होतं, कुठलं फॅब्रिक कापड म्हणजेच कॉटनच्या कापडावरती ते काय करत होते, तर ते त्याच्यावरती ते नक्षीकाम देखील करत होते आणि त्या कपड्यांना ते कलर देखील करत होते. म्हणजेच ते आणि त्यांची वाईफ हे दोघं मिळून ते काम करत होते. म्हणजेच हे जे सेंटेन्स आहे, हे जे स्टेटमेंट आहे, ते राईट असणार आहे की रॉंग असणार आहे. पहा, ट्रू ऑर फॉल्स काय असणार आहे, ते एक टेक्स्टाईल विवर होते. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे, तर राईट आहे, म्हणजे ट्रू आहे. आणि आपलं जे आन्सर आहे ते कसं आलेलं आहे मुलांना, अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर द प्रोसेस ऑफ मेकिंग यार्न ऑर थ्रेड आउट ऑफ कॉटन वूल. आणि आपले दोन इथे ऑप्शन आलेले आहेत. फर्स्ट जो आहे आपला स्पिनिंग आहे आणि स्टिचिंग आहे. नीट जो क्वेश्चन आहे तो लर्न करा मुलांनो. काय आहे बघा, द प्रोसेस ऑफ मेकिंग यार्न ऑर थ्रेड आउट ऑफ कॉटन वूल. बघा, जे कॉटन वूल आहे ते शिवलं जात होतं की त्याला स्पिनिंग केलं जात होतं, पिंजवलं जात होतं, कातण केलं जात होतं त्याचं, तर काय येईल मुलांना, अगदी बरोबर, ते कातवलं जात होतं, त्याचं स्पिनिंग केलं जात होतं. म्हणून स्पिनिंग हे आपलं कसं आन्सर आहे, तर राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर पहा मुलांना, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, तर द रिच मॅन tore the fabric pieces into half again and half. आपण बघितलं होतं की जे तिरुवल्लर या संतांची परीक्षा घेण्यासाठी जे गर्विष्ठ लोक आले होते, त्यांनी अगदी छान असा कपडा त्यांच्या हातामध्ये घेतला, तो अनफोल्ड केला, त्याची जी घडी आहे ती त्यांनी उघडली आणि त्याचे 2 पीसेस केले. मग 2चे 4 केले, 4चे परत 8 केले. म्हणजेच त्या अख्ख्या कपड्याचे त्याने काय केले, अगदी लहान 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 अशा तुकड्या केल्या आणि शेवटी त्या काय झाल्या, तर चिंध्या झाल्या. बघा, मग हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे. त्या जे माणसं आहे, रिच मॅन, यांनी काय केलं होतं, तर यांनी त्या एका सुंदर छान अशा कपड्याला काय केलेलं, तर त्याचे तुकडे तुकडे केलेले. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ते अगदी बरोबर आहे. राईट आन्सर आहे तुमचं. तर बघा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द यंग रिच मॅन वॉज व्हेरी पोलाइट. आता तो जो रिच मॅन होता तो पोलाइट होता का, तो नम्रतेचा होता का, नम्र स्वभावाचा होता का, तर नाही. तो कसा होता, तर त्याला खूप इगो होता आणि तो श्रीमंत असल्या कारणाने तो कसा होता, अहंकारी होता. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे, अगदी बरोबर, काय असणार आहे, हे फॉल्स असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांनो तो काय आहे, तर द प्राइस ऑफ द ब्युटिफुल फॅब्रिक वॉज 10 coins इन द बिगिनिंग. आता जेव्हा ते लोक जे आहे, रिच मॅन जे आहेत, ते शॉपमध्ये आल्यानंतर त्यांनी आधी काय केलेलं आहे, तिरुवल्लर या संतांना त्यांनी विचारलेलं आहे की या कपड्याची किंमत किती आहे. आणि मग तिरुवल्लर संतांनी सांगितलं की ह्या संपूर्ण सुंदर छान अशा कपड्याची जी किंमत आहे ती किती आहे, तर 8 coins एवढी आहे. आणि इथे काय सांगितलेलं आहे की इथे 10 coins सांगितलेलं आहे. सुरुवातीला पण तिरुवल्लर या संतांनी काय सांगितलेलं की कपड्याची किंमत किती आहे, 8 coins आहे. मग इथे आपल्याला काय विचारलेलं आहे की द प्राइस ऑफ द ब्युटिफुल फॅब्रिक वॉज 10 coins इन द बिगिनिंग. सुरुवातीला त्यांनी 8 coins सांगितलेले की 10 coins, अगदी बरोबर, 8 coins सॉरी. त्यानंतर मग बघा की हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे, बरोबर, कारण इथे जर 10 आले नसते आणि 8 coins आले असते तर आपलं उत्तर कसं असतं, ट्रू असतं. आणि इथे 10 आलेले आहे म्हणून आपलं जे हे स्टेटमेंट आहे ते काय आहे, अगदी बरोबर, फॉल्स आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पहा, आपला जो पुढचा क्वेश्चन आहे तो काय आहे, मदर
टेल्स मी नॉट टू बी डॅश एनी टाईम. आणि इथे आन्सर आहे, जे काही ऑप्शन आहेत ते आहेत आयडियल आणि ॲक्टिव्ह. काय सांगितलेलं बघा आहे, मदर टेल्स मी नॉट टू बी डॅश एनी टाईम. काय येणार आहे सांगा पाहू. अगदी बरोबर, आयडियल. आपलं पूर्ण स्टेटमेंट काय आहे पहा, मदर टेल्स मी नॉट टू बी आयडियल एनी टाईम. हे आपलं राईट सेंटेन्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पहा आपला शेवटचा प्रश्न आहे. तर अ पॉड ऑफ द कॉटन प्लांट. आणि आपल्यासमोर दोन ऑप्शन इथे ठेवलेले आहेत. फर्स्ट आहे बोल आणि पाल. तर आपल्याला माहितीच आहे की जे कॉटनचं झाड आहे, रोपटं आहे, त्याला छोटे छोटे काय आलेले असतात, तर गोंडे आलेले असतात आणि त्याच्यामध्ये अगदी पांढरा शुभ्र असा कापूस असतो. त्यालाच काय बोललं जातं. अगदी बरोबर, BOWL, बोल असं बोललं जातं. म्हणजेच आपलं आन्सर जे आहे ते अगदी राईट आलेलं आहे. बघा पूर्ण स्टेटमेंट काय होतं आहे आपलं. तर अ पॉड ऑफ द कॉटन प्लांट आणि आन्सर काय आहे, बोल हे आन्सर आहे.